नमस्कार मंडळी. मम्मी आमची काय करते बघा. आज डब्याला मस्त असं दोडक्याच्या शिरांची चटणी बनवली तिने. इतकी सुंदर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आपला दोडका जो असतो किंवा तुरई म्हणतात हिंदीमध्ये त्याला, ते स्वच्छ असा धुवून घ्यायचं आणि त्याच्यावरच्या ज्या शिरा असतात त्या अशा काढून घ्यायच्या. ॲक्च्युली आता ह्या दोडक्यापेक्षा सुद्धा ही चटणी एक नंबर लागते. काय करायचं आता, ते सगळ्या शिरा काढून घेतल्या की थोडंसं खलबत्त्यामध्ये त्याला चेचून घ्यायचं. त्या शिरा आहेत त्याला, जे आपण दोडक्याची सालं काढलेली आहेत थोडक्यात किंवा शिरा काढलेला त्याला. इकडे कढईमध्ये आपण तेल घेतलं. खूप कमी तेल घ्यायचं. तेलामध्ये थोडासा कांदा किंवा जास्त कांदा टाकला तरी चालतो, परतून घ्यायचं. थोडासा हिंग टाकला आता याच्यामध्ये. आता पुन्हा परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे शिरा किंवा दोडक्याच्या साली काढलेल्या आहेत, चेचून घेतल्या होत्या, त्या टाकायच्या. थोडंसं परतवायचं. पुन्हा त्याच्यामध्ये आपलं लाल तिखट आणि आमचा हा चटणी आहे आणि मीठ टाकायचं थोडंसं आणि थोडंसं एक 10 मिनटासाठी छान असं परतून घ्यायचं. पाणी वगैरे टाकायची गरज नाही. थोडंसं लास्टला कूट टाकायचं चमच्याभर. आपली दोडक्याच्या शिरांची चटणी तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा. दोडक्यापेक्षाही खूप छान लागते ही दोडक्याच्या शिरांची चटणी.